नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज मी खास पावसाळ्यात सगळ्यांना आवडणारी पालक भाजी बनवणार आहे, म्हणजेच पालक पकोडे। तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। 1 मोठी वाटी हरभरा डाळ, 1 वाटी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरे, 7 ते 8 हिरवी मिरची, 1 इंच अद्रक तुकडा, मीठ 1 चम्मच, 1 चम्मच धने पावडर। तर हरभरा डाळ ही मी 1 मोठी वाटी घेतलेली आहे आणि ती 8 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे। छान अशी भिजलेली आपली डाळ। तर ही डाळ आता मिक्सरमध्ये वाटून घेते मी। अशा प्रकारे त्याची पेस्ट करून घ्यायची। तर डाळ वाटतानाच मिरची, अद्रक, बाकी सर्व हे डाळमध्येच एकत्रित बारीक करून घेते मी। हिरवी मिरची टाकते मी, आलं, जिरे आणि कोथिंबीर हा अर्धा टाकते मी, बाकी वरतून घालणार आहे। आता हे वाटून घेते। हे मिक्सरमधनं थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मी। तर अशा प्रकारे सर्व डाळ वाटून तयार आहे। त्यात आता धने पावडर टाकते, त्यानंतर हळद, मीठ, कोथिंबीर आणि पालक। साधारण 1 जुडी पालक घेतलेली आहे मी इथे। आता हे सर्व एकत्रित करून घेते मी। डाळ वाटताना बारीक होत नसेल तर त्यात थोडे पाणी घातले तरी चालते, पण जास्त पातळ करू नये। यात सोडा घातलेला नाहीये मी, त्यामुळे मग ते पकोडे छान असे कुरकुरीत होतात। तर हे सर्व एकत्रित केलेले मिश्रण साधारण 10 मिनिटे झाकून देते, ज्यामुळे मीठ व मसाले हे सर्व एकत्रित होऊन जातील त्यात। तर आता 10 मिनिटे झालेले आहे। मिठाला पाणी सुटलेले आहे, बघू शकतो आपण। असं पातळसं थोडंसं असं पातळसं झालेलं आहे आपलं मिश्रण हे। त्यात वरतून पाणी घालायची आवश्यकता नसते। तर कढई ही गरम करायला ठेवलेली आहे मी। त्याला आता तेल टाकते। पकोडे तळण्यासाठी तेल टाकते मी। तेल हे तापलेले आहे। तर पकोडे हे मी हाताने टाकते, आपण चम्मचने सुद्धा टाकू शकतो। हाताने सारखे असे पडतात ते पकोडे। तर मी अगदी छोटे छोटे टाकते, म्हणजे पूर्णपणे छान असे ते खरपूस होतात मग। आणि भजे हे तेलात टाकल्यावर लगेच पलटवायचे नाही। ते एका बाजूने पूर्ण तळले गेल्यावरच पलटवायचे। तर आता एका बाजूला आपले तळले गेलेले आहेत, पलटून घेते मी। पकोडे हे तुम्ही बेसन पिठाचे सुद्धा करू शकता, पण ओल्या डाळीने अजून मस्त अशी वेगळीच टेस्ट येते आपल्या पकोड्यांना। तर आता लालसर झालेले आहेत आपले पकोडे, आणि वरती सुद्धा आलेले आहेत ते, म्हणजेच तळले गेलेले आहेत। तर आता काढून घेते मी त्यांना।
तेलसुद्धा पूर्ण सुटेले आहे, तेलगट वगैरे झालेले नाही आहेत आपले पकोडे हे. अशा प्रकारे पकोडे तळून घेऊया बाकीचे पण. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे सर्व पकोडे हे तळून घेत आहे मी. बाजूबाजूला टाकते मी, म्हणजेच ते एकमेकांना चिटकणार नाही मग. हे पण आपले तळून झालेले आहेत, काढून घेते मी. तर पालकमध्ये लोह असते आणि रक्तवाढीसाठी सुद्धा चांगले असते पालक. मुलं पालकची भाजी ही खात नाही, मात्र पकोडे हे आवडीने खातात. आपली ही सर्व पालक भजी म्हणजेच पालक पकोडे हे सर्व तळून झालेले आहे. तर आपली ही पालक भजी म्हणजेच पकोडे कुरकुरीत असे मस्त झालेले आहे. तुम्हीही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे बनले ते. तर आपले पालक पकोडे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. घरचं खा आणि स्वस्थ राहा.